हाय हॅलो, कशा आहात सगळे? आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल. तर हा व्हिडिओ आहे उन्हाळ्यामधला, जेव्हा आम्ही उन्हाळ्याला गावी गेलेलो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तो शेअर करण्याला थोडासा लेट झालेला आहे, तर म्हटलं आता तो व्हिडिओ असाच राहिला होता, विसरला होता, तर विसरून तो चुकून राहिला. एडिटिंग वगैरे करून झाली होती, तर तो मी आता तुमच्याशी शेअर करत आहे. तर इथे माझी आई आहे, मी आईकडे माहेरी आलेली आहे तेव्हाचा हा व्हिडिओ. तर आईने चूल पेटवलेले मस्त असे सुकलेले वाळले लाकडं आणि त्यामध्ये कागद वगैरे टाकून आईने छान अशी अंगणामध्ये चूल मांडलेली आहे. आणि इथं मस्त चुलीवरचं आम्हाला मसाल्याचं काळं मिरचू बनवायचं आहे, जे की मी गावाकडूनच घेऊन जात असते. लाल मिरची पावडर आणि काळी मिरची पावडर, जे गावाकडचं आपलं वाटलेलं खूप छान लागतं, त्याची टेस्टसुद्धा चांगली होते आणि ते आपल्याला इकडे मुंबईला वगैरे करायला खूप त्याचा कुटाणा पण होतो. म्हणून मी गावी आले की एकदा 6 महिने वर्षभराचं असं मिरची पावडर वाटून घेऊन जात असते. तर इथे सगळ्यात आधी ना कढईत छान अशी लोखंडाची मोठी ठेवलेली आहे चुलीवर, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून थोडं करून तेल टाकून सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर खोबऱ्याच्या कापा करून घेतलेल्या आहेत आम्ही छोट्या छोट्या, आणि ते अशा पातळ कापा केलेल्या खोबरं भाजून घेतलं. खोबरं भाजून घेतलं की त्यानंतर खडे मसाले घेतलेले आहेत, ते जरा हलकेसे मंद आचेवरतीच भाजायचे आहेत, जास्त करपू द्यायचे नाहीत. खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, विलायची, शाही जिरे आहेत, त्यानंतर लवंगा आहेत, छोटे मिरे आहेत, काळे मिरे, काही आपल्या आवडीनुसार खडे मसालेसुद्धा टाकायचे. पण आमच्याकडे इतकं टाकलं, आईने हेच टाकतं. तर आता इथे बघू शकता मी 1 किलोचं काळं मिरची पावडर वाटत आहे मसाल्याचं. तर त्यासाठी ना 1 किलो कांदे कापून ना उन्हाला सुकून घेतले. ते सुकल्यामुळे ना इतके झालेले आहेत मस्त असे. उन्हाला 2 दिवस आम्ही सुकत ठेवलेले छतावरती आणि ते छान असे सुकून गेलेले आहेत. म्हणजे कांदा भरपूर दिवस टिकतो आणि भाजा गेलं तर पटकन भाजूनसुद्धा एकदम कुरकुरीत तळून निघतो. तर इथे मी थोडं तेल टाकूनसुद्धा ना कांदासुद्धा तेलामध्ये असा भाजून घेत आहे. लगेच भाजला जातो, काही वेळ लागत नाही. ओला कांदा जर काळ्या मिरच्यामध्ये टाकला तर मिरची पावडर लवकर खराब होतं आणि त्याला जाळी पकडते वगैरे असं. तर म्हणून ना कांदा कधी सुकून घ्यायचा उन्हाला छान असा आणि मगच टाकायचा. जर मिरची पावडर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचा असेल तर कांदा टाकायचाच नाही. आणि जर कांद्याचं मिरची पावडर हवं असेल, कांद्याचं आम्हाला आवडतं, तर ही मिरची पावडर मी 2-3 महिने तरी मी वापरते, म्हणजे छान टिकतं 2-3 महिने तरी. तर अशा पद्धतीने मी थोडा करून कांदा तेलामध्ये सगळाच कांदा आता भाजून घेत आहे. बरेच जण काळी मिरची पावडर जे असते मसाल्याचं, तर त्यामध्ये ना कांदा टाकत नाहीत, पण आम्हाला कांद्याचं आवडतं, छान लागतं. चिकन, मटन, मसाल्याच्या भाज्या, मच्छी वगैरे असेल ना, त्यामध्ये ही मिरची पावडर थोडंसं जरी टाकलं ना खूप छान अशी भाजी होते, खूप छान सुगंध येतो. आमच्याकडे तर अशा पद्धतीने मिरची पावडर बनवतात. तुमच्याकडे कसं बनवतात ते नक्की कमेंट करून सांगा. तर इथे कांदासुद्धा थोडा करून मी भाजून घेतला, एकदम तेल नाही टाकलेलं आहे, जास्तसुद्धा तेलकट नाही करायचं आहे. थोडं मी तेल टाकते आणि मसाले भाजून घेत आहे. तर आता मला याच्यामध्ये ना मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्यासुद्धा उन्हाला त्या मिरचीचे देठं काढून घेतले आणि उन्हाला 1 ते 2 दिवस मिरच्यासुद्धा सुकवून घ्यायच्या, म्हणजे मिरची चांगली अशी वाटली जाते. तर सगळा कांदा झाला भाजून की मिरच्यासुद्धा आता चांगल्या सुकलेल्या आहेत, देठं वगैरे काढलेले आहेत. थोडं तेल टाकून मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या भाजताना म्हणजे चुलीवर केलं ना, मिरची पावडर असो किंवा असं जर जास्तचं काही करायचं असेल तर चुलीवर बनवायचं असतं गावाकडं, म्हणजे जास्त कुटाणा होणार नाही आणि किचनमध्ये मिरचीचा असा ठसका वगैरे होणार नाही. तर म्हणून बाहेर अंगणामध्येच आम्ही हे करून घेतलं. खूप छान असं वाटत होतं, मस्त अंगणामध्ये मोकळ्या रानामध्ये हे मसाला मी बनवून घेतलेला आहे. तर इथे सगळं तयार झालेलं आहे मसाला. मिरच्या भाजून झाल्या मस्त कुरकुरीत अशा, छान तेलामध्ये खमंग मिरच्या भाजून झालेल्या आहेत, कांदा भाजून झाला आहे. इथं धनेसुद्धा घेतलेले आहेत, धने मला दाखवायला स्किप झालेला. तर धने भाजलेले आहेत, तो शाही जिरा मसाला, फुल मसाला, त्यानंतर कांदे आणि खोबरं, हे सगळं भाजून थंड करून घ्यायचं आहे हे मसाले. आणि आता हे मसाल्याची मिरची पावडर आपण घरीसुद्धा मिक्सरमध्ये थोडं करून
आपण जर थोड्या प्रमाणात बनवायचं असेल तर घरीसुद्धा आपण हे वाटून घेऊ शकतो। तर आता इथे मात्र आई मशीनमधून वाटून आणणार आहे। तर मग इथे जवळच मशीन आहे आमच्या शेजारी, तर मशीनमधून ही मिरची पावडर वाटून आणायचं आहे। तर तुमच्याकडे कसा बनवतात हा काळा मसाला ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा। तर इथे आमच्याकडे अशा पद्धतीने बनवतात आणि मसाले जे आहेत ते आपल्या आवडीनुसार घ्यायचे आणि आपल्याला जितक्या प्रमाणात घ्यायचे असतील त्या प्रमाणात आपण वापरू शकतो। तर इथे थोडेच मसाले मी घेतलेले आहेत, खोबरं, कांदा आणि धने हे मात्र मी जास्त थोडंसं ठेवलेलं आहे। 1 किलो मिरच्या आहेत त्यानुसार। तर इथे मस्त असं सगळं मसाला थंड झाला आहे आता आणि हे वाटून आणायचं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। भेटू पुन्हा काय अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।